स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार तुकाराम मुंढे यांनी घेतल्यापासून राज्यभर कारवाई बाळगा उघडल्या जात आहे। त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज एफडीएने संतनगरी शेगाव येथील गजानन महाराज मंदिर परिसरात विकल्या जाणाऱ्या पेढ्यासह खाद्यपदार्थावर छापेमारी करत काही नमुने घेतले आहेत। अचानक आलेल्या एफडीएच्या पथकामुळे विक्रेत्यांची धांदल उडाली असून पुन्हा कारवाईच्या भीतीने व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत। विशेष म्हणजे याच ठिकाणावरून गजानन महाराज भक्तांमधून पेढ्याचा प्रसाद विकत घेतला जात असतो। मात्र आता घेतलेल्या नमुन्यामध्ये काही आढळते का हे पाहावं लागणार आहे। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सरांनी अन्नपदार्थामध्ये कमी दर्जा असणे, असुरक्षित असणे, भेसळ असणे यांच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने गजानन महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी अनेक पेढे विक्रेते हे भेसळयुक्त माल विक्री करतात अशी तक्रार सुद्धा कार्यालयाकडे आलेली होती आणि त्या अनुषंगे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना आज तिथे तपासणी आणि नमुने कामी आणलेला आहे। आता ज्या वेळेला मी बाजारामध्ये फेरफटका मारला तर त्या ठिकाणी प्रत्येक विक्रेता किंवा जो पेढेवाला आहे तो सदरचा माल हा मावा पेढा आहे किंवा मलाई पेढा आहे असं सांगून त्याची विक्री सुरू असते। परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा आता नमुने घ्यायला बसलो किंवा ज्या वेळेला या लोकांना कायदेशीर पद्धतीने याचे नमुने घेण्याची वेळ आली त्यावेळेला ही लोक वेगळे कारण सांगतायत किंवा वेगळी गोष्ट सांगतायत की आमचा माल हा स्वीट डिलिशियस स्वीट आहे किंवा हलवा आहे अशा पद्धतीची उत्तरं दिली जात आहेत। तर यातून क्लिअर कट सिद्ध होत आहे की हे लोक ग्राहकांची फसवणूक करत आहेत। हा विषय माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या समोर मी मीटिंगमध्ये सुद्धा उपस्थित केलेला होता आणि त्या अनुषंगे ह्या इथे कारवाई सुद्धा आता सुरू आहे। लॅबला याचे नमुने पाठवले जातील आणि त्या अनुषंगे संबंधितांच्या विरुद्ध पुढील कारवाई घेण्यात येईल। सर किती दुकानावर कारवाई केली आपण? माझ्याकडे आज फक्त 2 फूड सेफ्टी ऑफिसर आहेत आणि एका ठिकाणी कारवाईला बसल्यानंतर त्या ठिकाणी सॅम्पलिंग प्रोसेसला 3 ते 4 तास किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागतो। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।